नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सर्वात आधी ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमची इच्छा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मित्रांनो, जर तुम्हाला कोणी हर्ट केलं असेल, तुमचं मन दुखावलं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, यानंतर कोणीही तुम्हाला हर्ट करू शकणार नाही. मित्रांनो, एकेकाळी एक राजा होता. राजाचा मंत्री खूप बुद्धिमान आणि कुशल होता. तो अनेकदा असं म्हणायचं, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. राजाकडे एक तलवार होती. या तलवारीने राजाने आणि त्याच्या पूर्वजांनी अनेक युद्ध जिंकली होती. एके दिवशी राजा ही तलवार साफ करत होता. मंत्रीही शेजारी उभा होता. अचानक तलवार राजाच्या पायावर पडली. त्याच्या पायाचे एक बोट कापलं गेलं आणि अगदी तेव्हाही मंत्री म्हणाला, जे घडतं ते चांगल्यासाठी होतं. हे ऐकून राजाला खूप राग आला. राजाने मंत्र्याला सवाल केला, माझ्या पायांचं बोट कापलं गेलं आणि तू म्हणतोस जे होतं ते चांगल्यासाठी होतं. राजा रागवला आणि मंत्रीला राजाने तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले. मंत्रीला याचेही वाईट वाटले नाही आणि तुरुंगात जात असताना मंत्री म्हणाला, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. हे ऐकून राजा चकित झाला. राजाला वाटलं की हा किती विचित्र माणूस आहे. हा तुरुंगात जात असताना सुद्धा असं म्हणतो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. या घटनेला 2 महिने उलटले. एके दिवशी राजा त्याच्या सैनिकांबरोबर शिकारीला गेला. ते सर्व घोड्यावर स्वार होऊन घनदाट जंगलामध्ये गेले. हरणाचा पाठलाग करताना राजा जंगलाच्या आत अधिकच गेला आणि त्याच्या सैनिकांपासून वेगळा झाला. मात्र त्याला हरणाला पकडता आलं नाही आणि राजा घनदाट जंगलात हरवला आणि त्याचा मार्ग चुकला. जेव्हा राजाला हे समजलं, तो बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागला. अचानक जंगलात राहण्याची काही आदिवासी लोकांनी राजाला वेढले. हा जंगलाचा भाग राजाच्या राज्याचा भाग नव्हता. त्या लोकांनी राजाला ओळखलं नाही, म्हणून त्यांनी राजाला पकडून नेलं आणि हे आदिवासी अशा एका माणसाच्या शोधात होते, ज्यांना ते मारू शकतात, जेणेकरून ते काळ्या जादूसाठी बळी देऊ शकतात. राजा त्यांना सोडून देण्याची विनंती करत होता, पण राजाची भाषा आदिवासींना समजली नाही. ते आनंदात ढोल वाजवू लागले. त्यांनी राजाची आंघोळ केली, त्याला नवीन कपडे घातले, त्याच्या गळ्यात फुलांची माळ घातली आणि त्याला बलिदानासाठी तयार केलं. जेव्हा ते मारणार होते, तेवढ्यात आदिवासी टोळीच्या प्रमुखाने पाहिलं की राजाच्या पायाचं बोट कापलं गेलं आहे. हे पाहून त्याने सर्व ढोल ताशे बंद करायला सांगितले आणि म्हणाला, या माणसाचा बळी आपण दिला जाऊ शकत नाही, कारण हा अपूर्ण आहे आणि जर एखादा अपूर्ण मानवाचा बळी दिला गेला तर काळी जादू भेटणार नाही. त्यामुळे त्याने राजाला सोडण्याचा निर्णय घेतला. राजा आनंदाने आपल्या महालात परतला. परत आल्यानंतर त्याला वाटलं की जर माझ्या पायाचं एक बोट कापलं गेलं नसतं तर आदिवासींनी मला मारलं असतं. याचा अर्थ मंत्री बरोबर आहे, जे काही झालं ते चांगल्यासाठी झालं. त्यांनी सैनिकांना मंत्र्याला तुरुंगातून बाहेर काढण्याचा आदेश दिला आणि त्याला त्याचे मंत्रिपद परत दिलं आणि विचारलं, मंत्री मला सांग, त्या दिवशी माझ्या पायांचे बोट कापलं गेलं, ते माझ्यासाठी चांगलं घडलं, पण तुला 2 महिने तुरुंगात भोगावं लागलं आणि तुला खूप त्रास सहन करावा लागला. मी तुझ्यासोबत वाईट केलं, तरी तू तुरुंगात टाकताना म्हटला की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मंत्री हसून म्हणाला, महाराज, मी तुमचा मंत्री होतो आणि मी नेहमी तुमच्या सोबत असतो. जर मी त्या दिवशी तुरुंगात नसतो तर त्या दिवशी मी तुमच्या सोबत राहिलो असतो आणि त्या आदिवासींनी तुम्हाला सोडले कारण तुमचे बोट कापले गेले होते. पण महाराज, माझे शरीर पूर्ण होते आणि जर मी तुमच्या बरोबर असतो तर त्यांनी माझा बळी दिला असता आणि त्या दिवशी मी तुरुंगात होतो, त्यामुळे माझा जीव वाचला. म्हणून महाराज, मी नेहमी म्हणतो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मित्रांनो, ही छोटीशी कहाणी भरपूर काही शिकून जाते. जर आपण आपल्या जीवनात पाहिलं तर आपल्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्याला काहीतरी वाईट घडत आहे किंवा असं व्हायला नको पाहिजे. पण काही काळानंतर आपण मागं वळून पाहिलं तर त्यावेळी जे काही घडलं ते चांगल्यासाठी होतं. आपण प्रत्येक वेळी आपल्या बुद्धीने प्रत्येक घटनेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्यक्षात आपली बुद्धिमत्ता मर्यादित असते. आपण आपल्या मर्यादित हुशारीने प्रत्येक गोष्टीला चांगलं वाईट न्याय निवाडा करू शकत नाही. आपण प्रत्येक वेळी आपल्या बुद्धीने प्रत्येक घटनेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्यक्षात आपली बुद्धिमत्ता मर्यादित असते. आपण आपल्या मर्यादित हुशारीने प्रत्येक गोष्टीचा चांगला वाईट न्याय निवाडा करू शकत नाही. म्हणून मनातून हा विचार काढून टाका की त्यांच्यासोबत काही वाईट होऊ शकतं. नेहमी लक्षात ठेवा, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि जाताना मी परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.